ख्रिस्त नामामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज नवीन वर्ष 2025 गेलं आणि 2026 आलं. वर्ष आलं का आम्ही वर्षाकडे गेलो? काय झालं? वर्ष आमच्याकडे आलं का आम्ही वर्षाकडे गेलो? आम्ही वाढलो, आमची प्रगती झाली नाही का? आम्ही समोर जात आहोत नाही का? आम्ही गेलो. आम्ही कुठे गेलो? नवीन वर्षामध्ये गेलो, है ना? आमचा प्रवास. आम्ही कोणाकडे चाललो? नवीन वर्षाकडे. आता पुन्हा नवीन, आता यावर्षी नवीन, आता नवीन सुरू झालं. हे जुनं होणार 1 वर्षानं, नंतर पुन्हा नवीन येते, पुन्हा म्हणजे आम्ही कोणाकडे जात आहोत? जात आहोत कुठं? मरणाकडे जात आहोत. बरोबर आहे का नाही? आम्ही आमचे 1 वर्ष कमी होत आहे ना. आमचे म्हातारा असेल तरी मरणाकडे जात आहे. कोणी कोणी म्हणते नाही का, हे बुडगा आता काय, आता चालला आता मरणार, आता याचं होते मरण नाही का? जवानाचं मरण नाही होत का? थोडं उशिरा होईल नाही का? परंतु आज जन्मलेला मुलगा तरी काय होत आहे? आता कुठे जात आहे? मरणाकडे चालला. एक दिवस एक पाऊल टाकत चालला मरणाकडे. आणि त्यालाच म्हणतात नवीन बनत जायचं, जुनं सोडत जायचं, नवीन घेत जायचं, जुनं सोडत जायचं, नवीन घेत जायचं, नवीन 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 मरणापर्यंत काय व्हायचं? आपण नवीन, पूर्ण नवीन. जे काही वाईट आहे ते सर्व सोडत जायचं. नवीन व्हायचं म्हणजे काय? काय काय बनायचं? नवीन व्हायचं म्हणजे काय? हा, जुनं सोडायचं तेव्हाच तर नवीन होईल का नाही? हो ना? बरोबर आहे का नाही? जुनं सोडायचं तेव्हाच नवीन होते. नाही तर जुनं धरूनच राहिलं तर नवीन कसं होईल? म्हणून नवीन नवीन देवाचा आशीर्वाद. म्हणून नवीन बनण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे, परंतु होत नाही, है ना? बरोबर आहे का नाही? होते का? होत नाही. पुष्कळ वेळ आम्ही प्रयत्न करतो, परंतु कठीण आहे. मग काय होते? काय करायला पाहिजे? आमच्याच्यानं होत नाही. मग काय केलं पाहिजे? मग कोणाला तरी मदत मागा लागते नाही का? माझ्याच्यानं होत नाही तर आम्ही काय करतो? कधी कधी मी एक मोडीभर काड्या आणत आहोत जंगलातून काड्या आणत आहोत नाही का? तर रस्त्यात मग थकलो, खाली ठेवलं थोड्या वेळासाठी ठेवलं. मग ठेवल्यानंतर मग आता उचललं नाही होत, आता नाही का? आता उचललं नाही होत तर मग काय करायचं? कोणाची तरी मदत नाही का? कोणीतरी ये थोडस उचललं, कोणी रस्त्यावर जाताना थोडस हात लाव ना, असं म्हणतो नाही का? तसंच जे आमच्याच्यानं जमत नाही ते कोणाकडून होते? देवाकडून होते. तर देवाची मदत घ्यायची. आपण असं नाही म्हणत माझ्या होत असं म्हणत राहिलं तर कधीच नाही होत. कधी म्हणायचं? देव जर माझ्यासोबत आहे, मला देवाची शक्ती आहे, देवाची शक्ती मला मिळेल तर मला होते, सर्व काय होते, सर्व काही सुटते. काय सुटते? तंबाखू सुटते ना, गुटखा सुटते, पुन्हा खर्रा सुटते, पत्ते खेळणं सुटते ना, परंतु माझं मन म्हटलं पाहिजे. माझं मन जर म्हणत नसेल तर आता आम्ही झालो नाही, आता कुठे सुटते असं म्हटलं तर ते नाही सुटत. परंतु माझं मन जर म्हणत असेल तर देवाच्या कृपेनं मला सर्व काही लाभते, सर्व काही मिळते असं जर म्हणलं तर होते. मग काय करायचं? देवाची मदत मागायचं. सर्व सुटते, दारू सुटते, सर्व सुटते, सर्व. मग कोणी काय म्हणते? दारू नाही पिलो तर काय होते? चक्कर येते ना, कोणाकोणाला चक्कर येते. पण ते देव बरोबर करते. देवा आपण मागितलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? प्रार्थना केलं पाहिजे. आपण म्हणतो माझ्या नाही होत असं म्हणण्यापेक्षा देवा मला दे, मला आशीर्वाद दे, मला होते, तू दिला तर होते. रोज 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 आपण पुष्कळ लोक ख्रिस्ती झाल्यानंतर दारू सोडले आहे, गुटखा सोडला, सर्व सोडले आहे. आणि काय केलं त्यांच्या जीवनामध्ये? काय झालंय माहित आहे? पुष्कळ लोक प्रार्थनामध्ये आलेले आहेत. पुष्कळ लोक इकडे तिकडे पहा ना, ख्रिस्ताचा प्रचार भरपूर आहे. आता आम्ही पाहतो कोणी टीका करते, कोणी असं म्हणते, परंतु ख्रिस्ताचा प्रचार कमी होत आहे का? जागोजागी गावोगावी वाढत आहे संख्या. म्हणजे काय? का म्हणून काहीतरी फरक पडत आहे, म्हणून तर काहीतरी नवीनीकरण होत आहे. मग मला का नाही होत?
मलाही होते. आपण प्रार्थना करायचा, आपण प्रार्थना करायचा, आम्ही सर्व मिळून प्रार्थना करायचा, सकाळी संध्याकाळी प्रार्थना करायचा, दिवा अगरबत्ती लावून प्रार्थना करायचा. कोणी कोणी का म्हणते दिवा अगरबत्ती नाही लावायचं. दिवा अगरबत्ती जेव्हा नाही लावा तुम्ही, तुम्हाला प्रार्थनाच करूच नाही वाटत. जेव्हा एखाद्या वेळेस तुम्ही बाहेरून येता, थोडंसं तयार होता, फ्रेश होता, तेव्हा फोटो जवळ जाता, तेव्हा दिवा अगरबत्ती थोडंसं बरं वाटते, म्हणजे प्रार्थना केल्यासारखं वाटतं, देवाला काहीतरी अर्पण केल्यासारखं वाटतं, काहीतरी आहे, म्हणजे काहीतरी करासाठी आहे. नाही तर पुष्कळ लोक का म्हणते दिवा नाही, काही नाही, अगरबत्ती नाही लावत, त्यांना आठवणही येत नाही. मग प्रार्थनाची आठवण कधी येते माहित आहे? त्या फोटोकडे पाहिल्यावर. आठवण कधी येते माहित आहे? ते अगरबत्ती हातात घेतल्यावर, दिवा लावल्यावर. म्हणजे काय होते? एक देवाची उपस्थिती होते, देवाची उपस्थिती होते. काही काही घरी आम्ही सांगितलेल्या आणि त्यांनी बनवलेल्या. आता हे आमच्या नारायणच्या, आमच्या वनकरीच्या घरी तुम्ही पहा ना, दरवाजावर उभं राहिल्याबरोबर तुम्हाला काय दिसते? फोटो आहे, अगरबत्ती, दिवा लावलं नेहमी. म्हणजे तहत दिसलं पाहिजे. ते दिसल्याबरोबर काय होते? आमची प्रार्थना करायची इच्छा होते, आमची प्रार्थना करायची इच्छा होते. आम्हाला देव दिसते. डोळ्यावर दिसल्याबरोबर, दरवाजावर उभं झाल्याबरोबर आम्हाला काय दिसलं पाहिजे? माझा प्रभू, माझा प्रभू दिसला पाहिजे, दुसऱ्याचा प्रभू नाही, माझा प्रभू दिसला पाहिजे. कारण मी त्याचा सेवक आहो, मी त्याचा सेवक आहो. घरात आवारात गेल्याबरोबर काहीतरी चिन्ह दिसलं पाहिजे. कायचं? येशूचं काहीतरी चिन्ह दिसलं आवारात गेल्याबरोबर. अरे लोकांना वाटलं अरे हा येशू ख्रिस्ताचा व्यक्ती आहे. तेव्हा शैतान पडते, तेव्हा शैतान पडते. शैतान राहत नाही आपल्या. कधी आम्ही हे ठेवतो सर्व? जेव्हा माझ्या मनामध्ये आहे तेव्हा मी काय करतो? काहीतरी लावतो, चिन्ह लावतो. माझ्या मनामध्ये आहे, माझ्या मनामध्ये आहे म्हणून काहीतरी लावतो. आणि जेव्हा मनातला आहे तेव्हा मी लावतो. आणि मग ते चिन्ह पाहिल्याबरोबर लोकांना काय दिसते? माझ्या मनातली वस्तू दिसते. मी जेव्हा फोटो लावलो, विश्वासाने हे बनवलं, आता तुम्ही सर्व मला मदत केली, हे केलं आमच्या मनातून, आम्ही मनामध्ये होतं म्हणून केलं, नाही का? आता इकडे पाहिल्यानंतर मग हे दिसते तुम्हाला. मग काय दिसते? मग आमचं मन दिसते का नाही? मन. आता आपण म्हटलं तर हे नाही पाहिजे, हे नाही राहत का, हे नाही राहत का, असं म्हटलं तर आमच्या मनामध्ये काय आहे? काहीच नाही, नाही 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 असं आहे. म्हणजे लोकांना काय दिसते? नाही दिसते. नाही, लोकांना काय दिसलं पाहिजे? काय दिसलं पाहिजे? हो हो हो, देवासाठी हो, केलंच पाहिजे, केलंच पाहिजे, केलं. अशा प्रकारे केल्याने देवा मला आशीर्वाद देते. हालेलुया, हालेलुया. त्या बालीनं आज बायबल वाचलं ना, सुंदर सुंदर वचन. काय म्हणतात देव माहित आहे का? देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कडून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यामध्ये देव राहण्यासाठी काय झालं पाहिजे? माझी इच्छा पाहिजे, मी व्यक्त केलं पाहिजे, मी म्हटलं पाहिजे, मी बोलावलं पाहिजे, मी विश्वास ठेवला पाहिजे, तेव्हा देव माझ्यामध्ये राहते. मीच जर नाही विश्वास ठेवला, मीच नाही केलं, मीच नाही प्रार्थना केली, तर देव आमच्यामध्ये राहील का? नाही राहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, 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 हालेलुया. आपण स्तोत्र 24 मध्ये आम्ही वाचतो, स्तोत्र 24 मध्ये वाचतो. त्याच्यामध्ये काय म्हणत आहे? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळतो. हालेलुया, हालेलुया. कधी आम्हाला आशीर्वाद मिळतो? कधी? वचन काय म्हणताय पहा? परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील. पहिलं आम्ही गाणं म्हणत होतो, मंडपी कोण राही प्रभुत्व
मंडपी कोण राहील, मंडपी कोण राहील, प्रभु तव मंडपी कोण राहील, ज्याचे दुर्गेजीला येते का ना, म्हणा बरं. मंडपी कोण राहील, प्रभु मंडपी कोण राहील, प्रभु तव मंडपी कोण राहील, ज्याचे आचरण आहे शुद्ध, तोच निवास करी, देवा तव मंडपी कोण राहील, देवा तव मंडपी कोण राहील. कोण राहील देवाच्या मंडपी? कोण राहील? ज्याचे आचरण आहे शुद्ध, तोच निवास करी. ना, किती सुंदर अर्थ आहे. ज्याचे आचरण आहे शुद्ध. आपण कुठे राहावं? देवाच्या मंडपी राहावं. देवाच्या मंडपी. आपण कोणाच्या मंडपी? देवाच्या मंडपी. देवाच्या मंडपी नेहमी नेहमी देवाच्या मंदिरात आपले जास्तीत जास्त वेळ कुठं गेलं पाहिजे? देवाच्या मंदिरात, देवाच्या प्रार्थनेत. आपलं मंदिर आपलं घर मंदिर बनून जावं, देवाचं मंदिर. आणि मग त्या मंदिरामध्ये आपण राहावं. काही काही लोकांची वस्ती कुठं होते माहित आहे? घरी कमी आणि त्या भट्टीमध्ये जास्त. कोणाकोणाची वस्ती जास्त घरच्यापेक्षा जास्त कुठं होते? भट्टीमध्येच होते जास्त. जास्त मंदिराचा रस्ता जास्त नाही चालणं होत, भट्टीचा रस्ता जास्त चालणं होते. सोपा आहे. मंदिराचा रस्ता सोपा आहे का भट्टीचा रस्ता सोपा आहे? सोपा आहे. सोपा आहे नाही का? हा, भट्टीचा रस्ता सोपा आहे. आम्ही भट्टीचा रस्ता नाही चालावं. कोणता रस्ता चालावा? मंदिराचा रस्ता चालावा. 10 वेळ दिवसातून गेलं तरी आशीर्वाद भेटते. तर अशा प्रकारे आपण विचार करावं, आपण कुठं राहिलं पाहिजे? देवाच्या मंदिरामध्ये राहिलं पाहिजे. आणि मंदिरात जाऊ नाही शकलं तरी घर तरी आमचं काय असावं? मंदिरासारखं असावं. आमच्यामध्ये, आमच्या घरामध्ये देव असावं. आणि मग ज्याचे हात स्वच्छ आहे आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त सत्याकडे लावित नाही, असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही. कपट मोठं बेकार आहे. कपट म्हणजे काय माहित आहे का? आपण म्हणतो ना, दाखवाचे दात वेगळे आणि खाचे दात वेगळे. बोलताना काहीतरी बोलतो, म्हणताना काहीतरी म्हणतो, पण मनामध्ये काहीतरी दुजर आहे. पाहुण्याला ये ये ये, बस 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 बस, चाय घे, बस बस, थांब, आमच्या घरी थांब असं म्हणतो. पण मनामध्ये काय राहते? आज थांबतेस का काय का बाबा? थांबतेस का काय का? अशा मनामध्ये नाही का? म्हणजे ते होय कपट नाही का? आपण तोंडानं तर म्हणतो का थांब थांब थांब, जाऊ नको, कोंबडा कापतो म्हणते. पण मनातल्या मनात काय म्हणते? हा, थांबतेस का काय का? असं. तर तुम्ही नाही, मी तुमची गोष्ट नाही सांगत. हा, कोणी लोक तसे राहते, कोणी. तर सांगण्याचा अर्थ असा, आपण मनातून शुद्ध, आपले हात शुद्ध, आपलं अंतकरण शुद्ध, आपण देवाचे लोक पवित्र जीवन जगावं. आणि पवित्रतेने जीवन जगल्याने आम्ही कुठे राहतो? मग देवासोबत राहतो. ह्या नवीन वर्षामध्ये आपण कुठे राहायचं? देवासोबत राहायचं. नवीन वर्षामध्ये देवासोबत राहायचं, देवाचे कार्य करायचं, देवाच्या आशीर्वादाने जीवन जगाचं, देवाच्या कृपेने जीवन जगाचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जसं वर्ष नवीन झालं तसं आपणही नवीन व्हायचं, है ना? नवीन व्हायचं ना? आपलं मन नवीन करायचं, आमचं अंतकरण नवीन करायचं, आमचे विचार नवीन करायचे, आमचे काम धंदा नवीन करायचं, आमचं बोलणं चालणं नवीन करायचं, शुद्ध पवित्र अंतकरणाने. हालेलुया, 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 हालेलुया.